यवतमाल जिले परिषद में नकली विकलांग प्रमाण पत्र मामले का भांडाफोड़ हुआ है। 490 अधिकारी, कर्मचारी और शिक्षक की फिजिकल जांच के लिए आरोग्य विभाग में उप संचालक अकोला को लगाया गया। पहले की जांच में 21 कर्मचारियों के पास यूडीआईडी कार्ड नहीं पाया गया था, जिस पर निलंबन की प्रक्रिया हुई थी। इस व्यापक जांच में परिषद में हड़कंप मचा हुआ है। प्रमुख अधिकारी मंदर पत्की ने मामले की पुष्टि की है। दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत आपण शासन निर्णय 9 ऑक्टोबर 2025 नुसार त्यांची दिव्यांगत्वाची जी तपासणी असते त्यासाठी आपण सर्व विभागांकडून माहिती घेतली होती। यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांकडे यूडीआयडी कार्ड आणि दिव्यांगाचं ऑनलाईन प्रमाणपत्र नाही अशा कर्मचाऱ्यांवर आपण निलंबनाची कारवाई केली होती, ज्यामध्ये अनेक शिक्षक आणि बाकी इतर आस्थापनामधील लोकांचे निलंबन झाले होते। त्या संदर्भात आता सर्व दिव्यांगांची फिजिकल तपासणी करण्यासाठी उपसंचालक अकोला यांच्याकडून आपण पथक मागवत आहोत आणि या सर्व दिव्यांग विशेषतः जे लाक्षणिक दिव्यांग आणि जे अलाक्षणिक की जे इम्प्लिसिट डिसेबिलिटी असते यांच्या तपासणीसाठी आपण मेडिकल पथक नियुक्त करून दिव्यांगांची 100% फिजिकल तपासणी सुद्धा जिल्ह्यामध्ये करणार आहोत। जवळपास आपल्याकडे दिव्यांगाचे 450हून अधिक कर्मचारी पूर्ण जिल्हा परिषद यवतमाळमध्ये कार्यरत आहेत। या सर्वांची तपासणी आपण उपसंचालक अकोला यांच्या वैद्यकीय पथकामार्फत करून घेणार।